नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी पौष्टिक ज्वारीचा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 2 कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। सोबतच 1 कप इतका पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे। 1 कप मेथी बारीक चिरून घेतलेली आहे, ही सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। सोबतच इथे आपल्याला अर्धा कप इतकी कोबी बारीक चिरून घ्यायची आहे। 1 कांदा छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे। मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। 1 टीस्पून ओवा, 1 टेबलस्पून सफेद तीळ घेतलेत, अर्धा टीस्पून जिरं, 1 टीस्पून इतकी धने आणि जिरेची पूड घेतलेली आहे, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट, चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून तूप घेतलेला आहे आणि 1 टीस्पून इतकी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। ज्वारीच्या पिठामध्येच आता आपण ओवा काढून घेणार आहोत। थोडासा हातावरती आपल्याला या पद्धतीने सोळून घ्यायचा आहे। सफेद तीळ, चवीनुसार जे मीठ घेतलेलं आहे ते, मसाले, कोबी, आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा जो घेतलेला आहे तो सुद्धा काढून घेऊया। मेथी आपल्याला पूर्ण पाणी या पद्धतीने पिळून घ्यायचं आहे। सेम पालक मधलं पण जेवढं पाणी आहे ते आपल्याला या पद्धतीने पिळून नंतर पालक यामध्ये काढून घ्यायचा आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। सोबतच कांदा, कोथिंबीर आणि आपण जे तूप घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घेऊया। आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला आपण हे असेच मिक्स करून घेऊया। इथे आपण सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेतलेले आहेत। इथे मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे। तर थोडं थोडं करून आपल्याला पिठावरती काढून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने, आणि जसं आपण चपातीला कणिक मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ थोडं सरसरीत असं मळून घ्यायचं आहे। तर लागेल तसं आपण थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहोत आणि हे पीठ मळून घेणार आहोत। इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। हे बघा एवढं सॉफ्ट असं आपण ठेवून घेतलेलं आहे। आता आपण हे झाकून 15 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून घेणार आहोत। 15 मिनिट झालेले आहेत। इथे आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे। आता आपण लगेचच याचे पराठे तयार करायला घेऊया। यामधून आपल्याला जेवढ्या आकाराचा पराठा तयार करायचा आहे तेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे। हे बघा थोडासा आपण पोळपाटावरती मळून घेणार आहोत। इथे मी थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे। थोडंसं पोळपाटावरती या पद्धतीने पसरवून घेणार आहोत आणि आता आपण हा लाटून घेऊया। इथे आपला पराठा चांगला लाटून झालेला आहे। आता आपण हा गरम तव्यावरती काढून घेऊया। हे बघा आता 2 मिनिटांसाठी आपण हा असाच ठेवून घेणार आहोत। 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण वरतून थोडंसं तेल लावून घेणार आहोत। हे बघा आता आपण पराठा उलटून घेऊया। दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल लावून घेऊया। तुम्ही तेल किंवा तूप काही सुद्धा लावू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं, किंवा बटर लावायचं असेल तरी देखील चालू शकतं। तर याच पद्धतीने आपण पराठा दोन्ही बाजूने चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। इथे आपला पराठा चांगला दोन्ही बाजूने भाजून घेतलेला आहे। आता आपण हा काढून घेऊया आणि उर्वरित सर्व पराठे आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया।
अशा प्रकारे इथे आपले अगदी झटपट ज्वारीचे पराठे बनून तयार झालेले आहेत। खायला अगदी अप्रतिम लागतात। हे तुम्ही कोणत्याही चटणी सोबत, दही किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकतात। तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।